आता ज्यांनी आपल्याला विचार मांडले ते चित्तूरचे सुपुत्र माजी आमदार विजयराव कार्यक्रमाच्या करता आवर्जून उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्ह्याचे अध्यक्ष विधिमंडळातील माझे सहकारी राजेश विटेकर, दुसरे आमचे सहकारी सुरेश भैया नागरे, आमची मुलगी प्रेक्षाताई कांबळे, लक्ष्मणराव बुधवंत, बाळासाहेब कांबळे, असफुद्दीन सिद्दीकी, अमृताताई नागरे, आशाताई किलारे, सय्यद हसन, कदीर बेग मिर्झा, सलीम भाई, ॲडव्होकेट विनोद राठोड, सर्व माझ्या जिंतूर परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, आम्ही जे उद्याच्या 5 वर्षाच्या करता जिंतूर नगरपालिकेच्या कारभार बघण्याच्या करता आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार या साबिया भाभी त्यांच्याबरोबर उभे केलेले सर्व 25च्या 25 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार, तसंच माझे सर्व कार्यकर्ते, बसत असलेल्या सर्व माझ्या माय माऊलींना, माझ्या माता भगिनींना, माझ्या तरुण मित्रांना, माझ्या तमाम जिंतूरकरांना मी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात. जनतेला शेवटी आपले प्रश्न कोण सोडवणार आहे याचा विचार करायचा असतो. आम्ही राज्यामध्ये फिरत असताना आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि माता रमाई या सर्व मानवांना, महान विभूतींना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. यांनी काय सांगितलं आपल्या कारकिर्दीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जायचं भूमिका त्यांनी मांडली. हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना ज्यावेळेस रयतेचं राज्य महाराजांनी निर्माण केलं, त्या काळामध्ये देखील 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचं राज्य केलं. हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि आज पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे चाललेला पक्ष आहे. विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही काही भूमिका घेतलेली आहे. केंद्राचा निधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्याकडनं, अमित शहाच्याकडनं, नितीन गडकरींच्याकडनं, शिवराज सिंग चौहान साहेबांच्याकडनं, नड्डाजींच्याकडनं, वैष्णवी साहेबांच्याकडनं, अशा अनेक मान्यवरांच्याकडनं कसं आपल्याला आणता येईल. आपल्या राज्यामध्ये देखील माझ्या चांद्यापासून बांद्यापर्यंत असणाऱ्या महाराष्ट्राला विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला पुढे कसं नेता येईल. प्रत्येक घटकाला वाटलं पाहिजे की हे राज्य माझ्या करता देखील काम करतंय. अशा पद्धतीची कृती करण्याचं काम आम्ही या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करतोय. अर्थात प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचा अधिकार आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही कौल दिला, देशातल्या 140 कोटी जनतेने कौल दिला, महाराष्ट्रामध्ये देखील 13 कोटी जनतेने मधल्या काळामध्ये कौल दिला. त्याचा उल्लेख विजयरावांनी आपल्या भाषणामध्ये केला. इथं सुरेश भैया पण साक्षीला बसलेले, त्या खोलात मी जात नाही, कारण मागचं किती उगाळून काढलं तर त्याचा उपयोग नसतो. पुढची आपली जे काही लाईन ऑफ ऍक्शन आहे, आपलं विजन आहे, आपल्याला पुढे काय करायचंय, या शहराकरता काय करायचंय, या ग्रामीण जनतेच्या करता काय करायचंय, हे आता आपल्याला ठरवायचंय. जिंतूरच्या या पवित्र नगरीमध्ये श्री दिगंबर जैन अतिशय क्षेत्र नेमिनाथ संस्था, अमृतेश्वर मठ, श्री क्षेत्र वरुड येथील भगवान नरसिंह तसेच सय्यद कादरी शरीफ दर्ग्याच्या चरणी मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं वंदन करतो. आज एक दिवस असा आहे
की शीख धर्मियांचे 90 गुरु असणाऱ्या गुरु तेग बहादूर यांचा शहीद दिन आहे. खर तर हे त्यांचं 350वं बलिदान वर्ष आहे. मानव अधिकाराच्यासाठी त्यांनी बलिदान दिलं, मानव अधिकाराच्यासाठी. त्या निमित्तानं मी त्यांना अभिवादन करतो. तसं बघितलं तर माझ्या जिंतूर शहराला देखील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अशा प्रकारचा वारसा लाभलेलं एक शहर आहे. शहराच्या विकासाच्या साठी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून आपल्या परीने मेहनत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा उल्लेख मगाशी विजयने आपल्या भाषणात केला, प्रेक्षांनी आपल्या भाषणामध्ये केला, सुरेश रावनी पण त्याच्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका मांडली. मित्रांनो, एकंदरीतच आम्ही नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून फारुकी साबिया बेगम कफिलुर रहमान त्यांना आपण शॉर्ट मध्ये साबिया भाभी म्हणतो. यापूर्वी देखील त्यांनी जिंतूरच्या नगराध्यक्ष पदाची कारकीर्द मला वाटतं एकदा 5 वर्षाच्या करता, एकदा 2.5 वर्षाच्या करता, अशी 7.5 वर्षाच्या करता त्यांनी या शहराचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. 4 वेळेला त्या नगरसेविका देखील या शहराचं नेतृत्व त्यांनी आपल्या नगर परिषदेमध्ये केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या काळामध्ये चांगलं काम केलं, त्याचा उल्लेख मगाशी झालेला. आमचे तत्कालीन उपनगराध्यक्ष बाळासाहेब भावळे यांनी देखील त्यांना अतिशय प्रभावी प्रकारे साथ दिली. विजयने पण तिथं काम खेचून आणण्याच्या करता प्रयत्न केला. मी देखील काही निधी राज्य सरकारच्या माध्यमातून इथल्या विकास कामाच्या करता त्यावेळेस देऊ शकलेलो. मित्रांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. आज जिंतूर की चुनाव सभा में मैं खड़ा होते हुए मुझे हम सभी के प्रिय और मेरे बेहद करीबी सहयोगी कफिल भाई फारूकी की बहुत याद आ रही है. आपने पहले देखा साबिया भाभी जब आपके सामने विचार रखती थी तब उनको भी थोड़ी सी उनकी भावना अलग तरह से अपने को दिखाई दी. यह हमें सबके लिए बहुत बड़ा आघात था, क्योंकि कोरोना के काल में हमें उनको खो दिया और शहर के लिए लगातार काम करने वाला दिल का बहुत ही बड़ा और बेहद निष्ठावान यह नेता अपने जिंतूर शहर के लिए हर काम में कंधे से कंधा मिलाकर साथ खड़ा रहा. ये मैंने उसका अनुभव लिया है. वो आज इस मंच पे उनकी स्मृतियों से मन भर आता है. मैं हम सबकी ओर से कफिल भाई को विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं. इसी अवसर पर मैं सभी जिंतूर वासियों से तहे दिल से निवेदन करना चाहता हूं कि स्वर्गीय कफिल भाई को सच्ची श्रद्धांजलि देने के लिए उनकी पत्नी साबिया भाभी जी को आप भारी मतों से जिंतूर का नगराध्यक्ष बनाइए. ये मेरी आप सबसे विनती है. अक्षरशः रस्त्याच्या कडेला प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचरा पाहायला मिळाला. मित्रांनो, तुम्ही आता इथनं पुढे उठा आणि बारामतीमध्ये जाऊन बघा. तिथंही प्रशासक आहे, परंतु तिथला आमदार असा खमके आहे की तिथलं सगळं स्वच्छ करतो. शेवटी लोकप्रतिनिधींच्या मध्ये ठबक आणि ताकद असावी लागते. ते येरा गबाळाचं काम नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. शेवटी तुम्ही तर मतदान कोणाला देणारच आहे. अरे, तुम्हाला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिला, तो अधिकार तिथं बजावत असताना विचार करा ना की शहराला कोण पुढे घेऊन जाईल, कोण आपल्याला विकास कामामध्ये मदत करेल. मी परवा काही बारामतीत माळेगावमध्ये काही सभेमध्ये बोललो. जे मीडियानी काय त्याचं चालू केलं, अजित पवारांनी अमकं केलं तमकं केलं. अरे, मी परवा बिहारला गेलो होतो. बिहारला तिथल्या एका पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं, आम्हाला निवडून द्या, आम्ही प्रत्येक घरातल्या एका व्यक्तीला सरकारमध्ये नोकरी देऊ. अरे पट्या, प्रत्येकाला अशा वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासन देतात. वेगवेगळी लोक. अलीकडं मीडियाचं माझ्यावर फारच प्रेम चढलंय.
काही झालं की ते अजित पवार दाखवतो. त्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मी शब्दाचा पक्का आहे. गेले 35 वर्ष काम करत असताना मला माझ्यावर अनेक आरोप झाले, परंतु मी डगमगलो नाही. कारण मला माहिती होतं मी कुणाचा अनेकांना ताकद देण्याचं काम केलेलं आहे. जे आपण करू शकतो ते आपण बोलतो. मित्रांनो, एकंदरीतच मी आज जिंतूरवासियांना सांगतो, आमच्या साबिया भाभी आणि त्यांच्या बरोबरची टीम एकट्या दुकट्याला निवडून देऊन चालत नाही. मला आठवतंय एकदा लातूरला विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना जिनार्दन वाघमारे, तुम्हालाही आठवत असेल, ते नगराध्यक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळाचे निवडून आले, परंतु खालची सगळी टीम दुसऱ्या पक्षाची निवडून आली. काम होणार कसं? आज मी पिंपरी चिंचवडमध्ये देखील परभणीचे जिंतूरचे विजयला माहितीये, राजेशला माहितीये, आमच्या सुरेश भैयाला माहितीये की अनेक लोक कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये, माझ्या पुण्यामध्ये आलेत की नाही? ठीक आहे, तिथं काम मिळते म्हणून आले, तो तुमचा अधिकार आहे, तो तुमचा हक्क आहे, तो संविधानाने तुम्हाला दिला, बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिला, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि तिथं आल्यानंतर देखील आम्ही सगळेजण गुन्हेगोविंदाने राहतो. आज पिंपरी चिंचवड पण 25 वर्ष माझ्या ताब्यात होतं, त्यावेळेस माझ्या नेतृत्वाखालचे तिथं सगळे पदाधिकारी व्हायचे. त्या शहराचा चेहरामोहरा मी बदलला, बारामतीचा शहराचा चेहरामोहरा मी बदलला. मी काम करून दाखवतो. मी सकाळी 6 वाजता उठून कामाला सुरुवात करतो. आता 6ला उजाडत नाही म्हणून 6:30ला सुरुवात करतो, कारण अंधारात काय करू, त्याच्यावर दिवस तरी जरा उजाडला पाहिजे. मित्रांनो, ही माझी कामाची पद्धत आहे. आज नाही, मी सतत त्या पद्धतीने करत आलेलो. त्याच्यावर लाखाच्या मतात कधी 8-8 वेळेला बारामतीकर मला निवडून देतात, हे देखील आपण नाकारू शकत नाही. त्याच्यामध्ये 10 लोक, 8 लोक परवा बिनविरोध बारामतीचे आमचे निवडून आले. आमची एकूण मला वाटतं 42ची बॉडी आहे. जी वेगवेगळी कामं झाली त्याचा उल्लेख आमच्या विजयने केलेला आहे, त्याच्यावर मी त्याच्याबद्दल सांगत नाही. परंतु जिंतूर शहरातले रस्ते, जिंतूर शहर वाढत असताना त्या भागातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आरोग्याच्या संदर्भातला प्रश्न, विजेच्या संदर्भातला प्रश्न, शिक्षणाच्या बद्दलचा प्रश्न, कारण प्रत्येकाच्या मुलाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे आणि या मूलभूत सुविधांचं बळकटीकरण करणं हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रथम ध्येय आहे. भुयारी गटर योजना, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते रुंदीकरण आणि रस्त्यांची सुधारणा ही कामं प्राधान्याने घेण्यात येतील. मित्रांनो, मी बारामतीमध्ये देखील, आमची बारामती पूर्वी भिंतडीत नाव होतं, रस्ते रुंद करत असताना कुणालाही वाऱ्यावर सोडलं नाही. एखाद्याचं काही अतिक्रमण आलं तर ते काढलं, पण त्याला पर्यायी व्यवस्था करून दिली. आजही बारामतीमध्ये जावा किंवा पिंपरी चिंचवड मध्ये जावा, जुना पुणे मुंबई रस्ता करत असताना मी तो 8 पदरी केला. काही काहींची घरं मला बाजूला करावी लागली, पण त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही, त्यांना पर्यायी व्यवस्था केली. आम्हालाही कळतं, कारण तेही आमचेच बांधव आहेत, त्याही आमच्याच लाडक्या बहिणी आहेत. त्यांना वाऱ्यावर सोडून कसं चालेल? राज्य सर्वांचं आहे, एकट्या दुकट्याचं नाहीये. आणि त्याच्यामुळं या पद्धतीनं आम्हाला या पुढे जायचंय. जिंतूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही ठोस योजना घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत. शहराच्या सांस्कृतिक बळकटी करण्यासाठी म्हणूनच नाट्यगृह उभा करण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि हिंदू समाजाच्या करता मंगल कार्यालय किंवा माझ्या मुस्लिम अल्पसंख्याक बांधवांच्या करता अजून काही ठिकाणी अल्पसंख्याक शाळा, त्याच्यामध्ये अवकाश खाता आमच्याकडेच आहे, आमचा माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीचा, त्याच्यामध्ये अल्पसंख्याक विभाग आपल्याकडेच आहे माणिकराव कोकाटे यांच्याकडे. त्यांना आम्ही सांगू, आम्ही गेलो होतो साबिया भाभीच्या प्रचाराला, तिथे सुरेश भैया होता, तिथं त्या ठिकाणी राजेश होता, विजय होता, बाकीची जनता होती. आणि मी त्यांना शब्द दिलेला आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला मार्ग काढायचा. मार्ग काढलं तर आपल्या हातात येतं, त्याच्यातून कसं पुढे जायचं. बरं, आम्ही आज पहिल्यांदा करत नाही, आम्ही 35 वर्ष हेच करतोय आणि आम्ही आमच्या भागात करून दाखवलेलं आहे आणि त्याचं कौतुक महाराष्ट्र करतो. परंतु आमच्या पुरतं करून चालणार नाही, सर्वांच्या करता केलं पाहिजे. म्हणून सकाळची वेळ मगाशी मला वाटतं सुरेश भैया म्हटले, कारण मला दिवसाला 4-5 सभा कराव्या लागतात, सगळ्यांना संध्याकाळची वेळ देणं शक्य नाही.
आणि म्हणून थोडस त्यांना मी सांगितलं, त्यांनी पण त्या ठिकाणी ऐकलं. आता राहिलेल्या दिवसात वेगवेगळ्या गोष्टीचा घडवण्याचा प्रयत्न केला जाईल. भांडणाला सुरुवात तर झालेलीच आहे. काही जण आचारसंहितेचा भंग करतायत. आपल्याकडनं चुकून देऊ नका. तुम्ही कोणी पण कायदा हातात घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, माझ्या उमेदवारांच्या समर्थकांनी, माझ्या सहकारी मित्रांनी करता कामा नये. त्यांनी काही केलं तर मला सांगा, राजेशला सांगा, विजयला सांगा, सुरेश भैयाला सांगा. आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालू आणि त्याच्यातनं मार्ग काढू. कारण निवडणूक प्रचार हा खुल्या वातावरणात झाला पाहिजे. कायदा सुव्यवस्था चांगली राखणं हे पोलीस खात्याची जबाबदारी. त्याकरता राज्य सरकारने त्यांना नेमलेलं आहे. कुणाच्याही दबावाखाली काम करायचं नाही. कारण आता आचारसंहिता आहे. आचारसंहितेच्या काळामध्ये अधिकारी वर्गांनी जे नियम ठरवून दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणेच वागायचं असतं आणि तशा पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी वागलं पाहिजे. ही पण माफक अपेक्षा मी या निमित्तानं करीन. जिंतूर शहराला नेहमीच एक धर्मनिरपेक्ष अशा प्रकारचा चेहरा हवा आहे आणि मागही तुम्ही देत आलेला. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यंदा पण सर्व समाजाला सोबत घेऊन चालणाऱ्या आणि शहराला एक संघ ठेवणाऱ्या या 26 उमेदवारांना संधी दिलेली आहे आणि त्याच्यातून आमच्या साम्य व्हावी. हे कपिल फारुकी यांना इथं आपण नगराध्यक्ष करण्याच्या करता मला त्यांची पावलं पावले आठवण येते. सतत मी इकडे असताना किंवा मी मराठवाड्यात आलो, मी मुंबईत असताना ते तिथं आले तर कपिल फारुकी माझ्या अवतीभोवती असायचे, माझ्याकडनं काम करून घ्यायचे, माझ्याकडनं हक्कानी दादा हे झालं पाहिजे अशा पद्धतीने सांगायचे. ही निवडणूक जिंतूरकरांनो फक्त सत्ता मिळवण्याच्या करता नाही, तर ही निवडणूक स्वर्गीय कपिल फारुकी यांच्यासारख्या सच्च्या कार्यकर्त्याला खरी श्रद्धांजली देण्याची वेळ आहे. कपिल फारुकींनी आयुष्यभर त्याचे काही दाखले माझ्या विजयने दिलेले. सर्व समाज घटकांच्या करता त्यांनी काम केलेले. त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्याला पुढे नेण्याच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबातील उमेदवाराला म्हणजे साव्या भावीला निवडून आणणं ही जिंतूरकरांची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीची आठवण करण्याच्या करता मी तुमच्याकडे आज आवर्जून सकाळी सकाळी आलेलो आहे. मला मोकळ्या हाताने माघारी पाठवू नका. तुम्ही मला भरभरून द्या. तुम्ही मला माझ्या उमेदवारांना 26च्या 26 एकतर्फी विजय मिळवून द्या. तुम्ही तेवढी जबाबदारी, जेवढा मतांचा बोजा, जेवढे जास्त सर्वच्या सर्व उमेदवार निवडून द्या तेवढी माझी जबाबदारी वाढणार आहे. माझ्या बाकीच्या सहकारी मित्रांची जबाबदारी वाढणार आहे. विजय भांबळे आणि कपिल फारुकी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक सत्ता किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचा नगराध्यक्ष असताना ज्या पद्धतीने विकास कामं झाली मागील 3 ते 4 वर्षापासून नगर परिषदेमध्ये निवडणूकच झाली नाही, प्रशासक आला आणि त्याच्यामुळे जिंतूरच्या कारभाराची जी काही अवस्था आहे नगर परिषदेची ती वाईट झालेली आहे. शहराचं हे चित्र तुम्हाला मला बदलायचंय. हे बदलायचं म्हटल्यानंतर आपल्याला कष्ट घ्यावे लागतील, आपल्याला मेहनत घ्यावी लागतील, आपल्याला विकास करण्याच्या करता वेगवेगळे प्रयत्न करावे लागतील. त्याकरता वेगवेगळ्या योजना याची सांगड आपल्याला घालावी लागेल आणि त्याच्यामुळं मी माझ्या जिंतूरच्या तमाम नागरिकांना तुमचं काही भावकीचं, काही गावातले वाद, आमचे व्यापारी बंधू असतील, आमचे इतर घटकातले माझे सहकारी असतील, माझे छोटे व्यवसायधारक असतील, दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळची जी चूल पेटवता येते ते माझा गरीब माणूस असेल, त्या सगळ्यांना मला सांगायचंय लाडकी बहीण योजना मागच्या निवडणुकीच्या काळात आम्ही तुम्हाला दिलेली आहे. त्या लाडक्या बहिणींना व्यवस्थितपणे कशा पद्धतीनं त्यांचा मान सन्मान प्रतिष्ठा ठेवता येईल याबद्दल आम्ही सगळेजण काम करतोय. हे काम आम्हाला पुढेही सातत्याने त्या ठिकाणी चालू ठेवायचंय. परंतु हे चालू ठेवण्याच्या करता तुमच्या हातामध्ये बटन दाबायचं आहे आणि ते बटन आपण सगळ्यांनी अतिशय व्यवस्थितपणे उद्याच्या 2 तारखेला आमच्या घड्याळाच्या चित्राच्या समोरचं बटन दाबलं पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. त्याचबरोबर
जिंतूर हा डोंगराळ आणि दुर्गम अशा प्रकारचा भाग आहे. या परिसराला विकासाच्या मार्गावर आणायचं असेल तर जाती जाती धर्माधर्मा एकजूट असली पाहिजे. सर्वांनी मिळून एकजुटीनं विकासाच्या साठी प्रयत्न केला पाहिजे. आणि या मधल्या 3-4 महिन्याच्या काळामध्ये विकासाचा जो बॅकलॉग वाढलेला आहे तो विकासाचा बॅकलॉग हा आपल्याला भरून काढायला तो आम्ही कुठलाही वेळ लागून देणार नाही. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र म्हणजेच गाव खेड्याचा विकास, म्हणजेच नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायतीचा विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक बळकट करणं, चांगल्या लोकांच्या हातामध्ये सूत्र त्या ठिकाणी देणं, त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ध्येय धोरण आहे. आणि म्हणून घड्याळाला मतदान करणं अशा पद्धतीचं आवाहन करण्याच्या करता मी